पालघर जिल्ह्यातील कलाकारांमधून आपण जर टॉप टीम निवडली तर आर्यन ग्रुप म्हणजे आदिवासी कलाकार नितेश बुंदे, धर्मा बेलकर आणि त्यांची टीम यांचं पहिलं नाव येतं। त्यांचा प्रत्येक व्हिडिओ व्हायरल होतो आणि व्हिडिओ व्हायरल होण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे आणि त्यांचे व्हिडिओ कसे व्हायरल होतात, का होतात, हे सर्व तुम्हाला मी आज डिटेलपणे सांगणार आहे। बस हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर आताच सबस्क्राइब करून ठेवा। पहिलं कारण येते ते म्हणजे कॉमन टॉपिक वर व्हिडिओ बनवणे। उसाट, वखारवाला सेट, वईवरची भांडण, क्रिकेट लवर, जोरदार बाबा आणि गोवारी यासारख्या अनेक टॉपिक वर हे व्हिडिओ बनवतात आणि हे टॉपिक असे आहेत जे आपल्या समाजामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या खेडोपाड्यामध्ये हे टॉपिक खूप कॉमन आहेत आणि ह्या गोष्टी आपल्या समाजामध्ये घडतातच आणि या गोष्टीची चर्चा सुद्धा होते आपल्या समाजामध्ये, आपल्या बोलीभाषेमध्ये। तर याच्यावरती व्हिडिओ बनवणं त्यांना एक खूप मोठा फायदा होतोय आणि याच्यावरती व्हिडिओ बनवल्यामुळे लोक ते व्हिडिओ आवर्जून बघतात, कारण ते विषय लोकांनी ऐकलं असतात, बघितलं असतात आणि आपल्या आसपासला घडलेले असतात। त्याच्यामुळे हे टॉपिक खूप कॉमन येतात। त्याच्यामुळे जर तुम्ही कॉमन गोष्टीवरती किंवा कॉमन विषयावरती तुम्ही जर व्हिडिओ बनवले तर ते जास्तीत जास्त चालतील किंवा जास्तीत जास्त व्हायरल होतील आणि त्यांचे व्हिडिओ व्हायरल होण्यामध्ये हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे। दुसरं कारण येते ते म्हणजे व्हॅल्यू प्रोव्हाइड करणे। लोकांना काय पाहिजे, ज्या व्हिडिओ मधून लोकांना काय बघायचं आहे किंवा त्या व्हिडिओ मधून लोकांना काय पाहिजे हे बघून ते व्हिडिओ बनवतात। जर लोकांना कॉमेडी बघायची असेल तर त्याच्यामध्ये खूप कॉमेडी टाकतात। मला समजा आज कॉमेडी व्हिडिओ बघायचा आहे, मला कॉमेडी व्हिडिओ बघून हसायचं आहे आणि जेव्हा मी त्यांचा व्हिडिओ बघेन तर मला तो व्हिडिओ बघून हसू हे येणारच। का? कारण त्या व्हिडिओमध्ये प्रॉपर कॉमेडी असते आणि त्याच्यामुळे तो व्हिडिओ लोकांना आवडतो सुद्धा आणि तो व्हिडिओ बघण्यासाठी लोकांना मज्जा सुद्धा येते। त्याच्यामुळे ह्यांना माहिती आहे की लोकांना काय आवडतं आणि लोकांना बघण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवडतात, ह्या गोष्टींचा विचार करून सुद्धा ते व्हिडिओ बनवतात। त्याच्यामुळे या व्हिडिओमधून ते लोकांना व्हॅल्यू प्रोव्हाइड करतात। तिसरं कारण आहे ते म्हणजे व्हिडिओच्या क्वालिटीनुसार फेस व्हॅल्यू बनवणे। ते चांगले व्हिडिओ बनवतात म्हणून लोकांना ते व्हिडिओ बघायला आवडतात आणि ते व्हिडिओ बघायला आवडतात म्हणून लोकांना ते कलाकार सुद्धा आवडतात। मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय की तुम्हाला जर फेमस व्हायचं असेल किंवा तुम्हाला जर फेस व्हॅल्यू बनवायचं असेल तर तुम्हाला पहिलं आणि प्रथम काम करावं लागेल, तुमचा व्हिडिओ चांगला बनवावा लागेल। जेव्हा तुमचा व्हिडिओ चांगला असेल तेव्हा तो व्हिडिओ लोकांना आवडेल आणि जेव्हा व्हिडिओ आवडेल तेव्हा लोकांना तुम्ही सुद्धा आवडाल आणि जेव्हा तुम्ही लोकांना आवडाल तेव्हा लोक तुम्हाला ओळखतील आणि जेव्हा लोक तुम्हाला ओळखतील तेव्हा तुमचा फेस व्हॅल्यू बनेल आणि जेव्हा तुमचा फेस व्हॅल्यू बनेल तेव्हा तुमच्या व्हिडिओंना व्ह्यूज सुद्धा भरपूर येतील। तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं कारण आहे। त्याच्यानंतर चौथं कारण आहे ते म्हणजे एकजुटीने काम करणे, की हे एकदम फ्रेंडली वागतात, हे एकदम क्लोज वागतात, एकमेकांना मदत करतात। की मला व्हिडिओ बनवायचा आहे तेव्हा मी त्यांची मदत घेईन आणि त्यांना जेव्हा व्हिडिओ बनवायचा असेल तेव्हा ते माझी मदत घेतील, म्हणजे मी त्यांना मदत करेन आणि मी त्यांना मदत करेन म्हणून ते सुद्धा मला मदत करतील। म्हणजे त्यांचं सुद्धा काम करायचं आणि आपलं सुद्धा काम करायचं, म्हणजे एकजुटीने काम करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं कारण आहे। एखाद्या गोष्टीमध्ये आपण जेथे एकटे करू शकत नाही ना, तेथे टीम खूप महत्त्वाची असते। त्याच्यामुळे हे एकजुटीने काम करतात, टीम घेऊन काम करतात आणि त्याच्यामुळे त्यांचे व्हिडिओ सुद्धा चांगले बनतात आणि जास्तीत जास्त कॅरेक्टर असल्यामुळे त्या व्हिडिओमध्ये कॉमेडीचा रंग चढतोय। तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं कारण आहे त्यांच्या व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं। शेवटचं आणि पाचवं कारण आहे ते म्हणजे आदिवासी गावठी भाषेचा वापर करणं। आजकाल जर आपण यूट्यूबवरती बघितलं तर आदिवासी भाषेचा खूप प्रमाणात वापर केला जात आहे व्हिडिओमध्ये। आपल्या खेडोपाड्यामध्ये, आपल्या गावामध्ये जे पण व्हिडिओ बनवतात, कॉमेडी व्हिडिओ बनवतात किंवा व्लॉग्स असो किंवा एखादं गाणं असो, तर आपल्या आदिवासी गावठी भाषेचा वापर केला जातो त्या व्हिडिओमध्ये किंवा त्या गाण्यांमध्ये, कारण आपली बोलीभाषा सुद्धा गावठी असल्यामुळे तो व्हिडिओ आपल्या भाषेमध्ये बघण्यासाठी खूप मज्जा येते किंवा ते गाणं आपल्या भाषेमध्ये ऐकण्यासाठी खूप मज्जा येते। आणि एखादा जर आपण व्हिडिओ बघितला आपल्या गावठी भाषेमध्ये तर तो व्हिडिओ आपल्या जवळचा व्हिडिओ वाटतो आणि ती माणसं सुद्धा आपल्या जवळची वाटतात की हा तर आपला भाऊच असेल किंवा हा तर आपल्या गावामधलाच आहे। त्याच्यामुळे तो व्हिडिओ बघायला खूप मज्जा येते आणि जेव्हा तो व्हिडिओ पूर्ण बघितला जातो तेव्हा ऑडियन्स रिटेन्शन चांगला येतो आणि ऑडियन्स रिटेन्शन चांगला आल्यामुळे तो व्हिडिओ व्हायरल सुद्धा होतो। तर बस ही 5 कारणं तुम्हाला मी सांगितली, ही कारणं खूप महत्त्वाची होती आणि या गोष्टीमधून आणि यांच्याकडून ह्या गोष्टी तुम्ही शिकायला पाहिजे आणि ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या यूट्यूब कला क्षेत्रामध्ये उतरवा आणि यांच्याकडून भरपूर काही शिका आणि या वाटेवरती तुम्ही या आणि या गोष्टींमध्ये तुम्ही काम करा। तुमचे सुद्धा व्हिडिओ
नक्की व्हायरल होतील आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे तुम्ही सुद्धा फेमस व्हाल आणि तुम्ही जेव्हा फेमस व्हाल तेव्हा तुम्ही यूट्यूबमधून पैसासुद्धा कमवाल. ओके. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सर्व मित्रांना शेअर नक्की करा. थँक्यू. खतम.